तुम्ही नावं काय मी तुम्हाला सांगतो. राधाकृष्ण विखे पाटलांपासून त्यांच्या पक्षातले असे अनेक लोक हे काँग्रेसवालेच आहेत ना. उद्या जर भाजपची सत्ता गेली तर ते परत काँग्रेसमध्येच जातील. हे आपले साम्राज्य टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षात जातात. हे साखर कारखानदार, सहकार सम्राट, शिक्षण सम्राट, उद्योगपती. कारण तुम्हाला भय दाखवलं जातं. उद्या जर सत्ता आमच्याकडे आली तर आम्ही हे भय वगैरे दाखवायच्या भानगडीत पडणार नाही. पण ठरवलं तर तुमचे पक्ष अस्तित्वात राहणार नाहीत याची काळजी घेऊ. पण याआधी आपण बघितलं छगन भुजबळ, नारायण राणे अनेक नेते शिवसेनेतून बाहेर पडले, बंडखोरी केली. त्यावेळेस शिवसेनेचा जो धाक होता, अलीकडच्या काळात बघितलं दोनदा पक्ष फुटतो आहे पण काही रिॲक्शन येत नाही, धाक उरला नाही, कोणी शिवसेनेतून बाहेर पडतोय, फुटतोय नाही. त्या काळाची दहशत होती. नाही म्हणजे काय करायचं. बाळासाहेबांचा धाक होताच ना. नाही असे तो धाक तर पूर्वी पत्रकारितेमध्ये सुद्धा होता. पत्रकारिता फार सत्य मांडायचे त्या काळामध्ये, व्यवस्थित मांडायचे. धाक म्हणजे काय, जाऊन मर्डर करायचे का? लोकांनी मुलांनी तुरुंगात जायचं या गद्दारांसाठी. या गद्दारांसाठी तरुणांनी जेलमध्ये जायचं, आपलं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. नाही, आम्ही त्यांचा पराभव. पण पक्ष शिस्तभंग अशी कारवाई असा एक पक्ष शिस्तभंग वगैरे हे विषय आता संपलेले आहेत गेल्या 12 वर्षामध्ये. शिस्तभंग, शिस्त, नीतिमत्ता ह्या सगळ्यांची चिता भारतीय जनता पक्षानं पेटवली 12 वर्षापासून. त्याच्यामुळे आता या शब्दांना काही राजकारणामध्ये संस्कार, संस्कृती, नीतिमत्ता, शिस्त, पक्षशिस्त, आचारसंहिता हे शब्द मेले, आता ठार झाले. हे डिक्शनरीतून काढले पाहिजेत. नाही, पण रावसाहेब आता एक तुम्ही दावा जो मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही मान्य करणार नाही, पण अनेकदा तुमच्या पक्षातले नेते, तुम्ही जसं म्हणता की उद्धव ठाकरे हे संयमी राजकारणी आहेत, उद्धव ठाकरे हे जेंटलमॅन आहेत, तसंच पक्षातल्या काही नेत्यांना, आमदारांना, खासदारांना असं वाटत असतं की त्यांना उद्धव ठाकरे पक्ष नेतृत्व वेळ देत नाही, त्यांना भेटत नाही. तुम्ही असं म्हणाल की मग आता त्यांची नावं सांगा, तर तसं नाही. पण नेते, आमदार, खासदार खाजगीत मत व्यक्तही करतात ना, त्यांची काही खंत असते. बघा, काही कोणाची खंत विंत नसते. एक सांगतो मी, ज्याला आमदार केलेलं आहे त्याने आमदारकीचं काम त्याच्या मतदारसंघात करावं. ज्याला खासदार केलेलं आहे पक्षानं, उद्धव साहेबांनी, त्यांनी खासदार म्हणून त्याच्या मतदारसंघात लोकांचं आणि पक्षाचं काम करावं. ही सरळ भूमिका असते. तुम्हाला उठसूट मुंबईला येऊन थांबण्याची गरज नाही. मंत्रालयामध्ये काही कामं सध्या होत नाहीत दलालीशिवाय. आणि त्यांच्याच पक्षाच्या दलालांची एवढी गर्दी मंत्रालयात आणि मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये असते, त्यात तुम्ही कुठे रांगेत उभे राहताय? तुम्ही पक्ष वाढवा, पक्षाचं काम करा. आणि जेव्हा पक्षाला वाटलं, गरज वाटेल, तेव्हा पक्ष तुम्हाला मुंबईला बोलवेल ना. आम्ही तुमचा वेळ वाचवतो आहे. अनेकदा आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुमच्याशी चर्चा करतो. कारण तुम्हाला नंदुरबारवरून कोणाला तरी बोलवायचं आहे, अख्खे 2 दिवस जातात. 2 गाड्या कार्यकर्त्यांच्या, कोणाला गडचिरोलीतून बोलवायचं आहे, कोणाला जळगावातून बोलवायचं आहे. कशाकरता आम्ही तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ओझं द्यायचं, ही आमची भूमिका आहे. नाही, पण रावसाहेब, विरोधी पक्षातल्या खासदारांना, आमदारांना अनेकदा त्यांचं असं म्हणणं असतं, गाऱ्हाणं असतं, खंत असते की त्यांना त्यांच्या मतदारसंघात काम करण्यासाठी निधी मिळत नाही. मग अशा वेळेस करायचं काय? निवडणुका पुढच्या कशा लढवायच्या, निवडणुका जिंकायच्या कशा, हाही त्यांच्यासमोर प्रश्न असतो ना. आता तुम्हाला मी उत्तर देतो. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही विरोधी पक्षातून निवडणुका लढताय, मग हे प्रश्न येणारच ना. जर मी या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख विरोधी पक्षातून निवडणूक लढतो आहे म्हणजे मी गृहीत धरतो की सरकार माझं काम करणार नाही, मला लोकांचंच काम करायचं आहे. हे तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला हे समजलं पाहिजे. निधी हवा असेल तुम्हाला, तुम्ही आमच्या पक्षातून लढू नका. तुम्ही जा सत्ताधारी पक्षात, तुम्हाला कुत्रं उभं करणार नाही. तुम्हाला कोण तिकीट देतं आणि जिंकून तुम्ही आमच्याकडे आलात, तुम्हाला शिवसैनिकाने निवडून आणलं, तुम्हाला उद्धव ठाकरे शिवसेना म्हणून मतदान झालं, तुम्हाला निधी पाहिजे आहे, निधी सरकार देतं, सरकार आपल्याकडे नाही आहे, हे तुम्हाला माहिती आहे. मग तुम्ही निधीसाठी इथे निवडून येऊन तिकडे जायचं, हा निर्लज्जपणाचा कळस आहे. तुम्हाला माहीत पाहिजे मला निधी मिळणार नाही, मी विरोधी पक्षाचा खासदार आहे. यापूर्वीसुद्धा विरोधी पक्षाचे खासदार झाले नाहीत का? झाले ना, मोठे मोठे लोक झाले. कोणाला निधी मिळत होता? निधी बिधीचं प्रकरण आता आले, दलाली खायची आहे म्हणून. 200 कोटीचा निधी दिला की 20% दलाली मिळते. 2-4 कोटी, 5 कोटी का 20 कोटी का असेल मला माहीत नाही.